आणि आता मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये दरड कोसळून जी दुर्घटना झाली आहे त्याचे अपडेट्स घेऊयात। मुंबईच्या घाटकोपरमधल्या अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळला आणि 7 जणांचा मृत्यू झालाय। पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 7 जणांचे मृतदेह बाहेर काढणं शक्य झालंय, त्यात यश आलंय, पण अजूनही काही जण अडकल्याची माहिती आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधील परिस्थितीचा आढावा घेतला। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी आहेत। अडकलेल्या लोकांसाठी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान मृतांच्या वारसांना मुंबई महापालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आणि या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचं वृत्त दुःखद आहे। या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जखमींवरती आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश दिले। दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।